आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 बघण्यापूर्वी आपल्याला बीपीटी थेरम आणि बीपीटी थेरमचा कॉन्व्हर्स माहित असणं गरजेचं आहे. अँगल बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स आणि 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल हे थेरम माहित असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा मी प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल रीड करतो. काय आहे? Given below are some triangles and length of a line segment, identify in which figure ray PM is the bisector of angle QPR. बरं 3 क्वेश्चन आहे, त्याच्यापैकी मी 2च घेणार आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन काय विचारलं आपल्याला? रे पीएम बायसेक्ट करतो किंवा नाही ते विचारलेलं आहे. रे पीएम बायसेक्ट करतो की नाही. सो तो अँगल बायसेक्टर थेरम एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये मी तुम्हाला सांगतो. अँगल बायसेक्ट केलेला गिवन असतं, अँगल बायसेक्ट गिवन असतं आणि प्रूव्ह काय करायचं असतं? रेशिओ इक्वल. कॉन्व्हर्स मध्ये रेशिओ इक्वल असेल तर अँगल बायसेक्ट होतो. ओके, दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. सो तर मी फर्स्ट गिवन राईट डाऊन करतो. PQ is equal to 7 and PR is equal to काय दिलेलं आहे? 3. नेक्स्ट काय दिलेलं बघा? QM is equal to 3.5 आणि PR दिलेला आहे, सॉरी MR दिलेला आहे. MR is equal to 1.5. फर्स्ट मी आता रेशो घेणार. रिमेनिंग साइड्स कोणत्या आहे? हे बघा, एक साइड बायसेक्ट करतोय आणि रिमेनिंग साइडचा रेशो घेतो आपण. रिमेनिंग साइड कुठली आहे बघा? PQ डिवाइड बाय काय असेल? PR. आता PQ ला इथे कोण आहे? QM. PQ ची व्हॅल्यू लिहून घेतो मी. फर्स्ट आहे 7 आणि PR ची व्हॅल्यू आहे 3. याला डिनोट केलं मी फर्स्ट. आता नेक्स्ट बघा, रेशो कोणाचा घेणार? हा अँगल बायसेक्ट करतोय, अपोजिट साइडला डिवाइड करतोय. हा अँगल काय करतो? बायसेक्ट करतोय, बरोबर, पण अपोजिट साइड 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होते. सो द QM डिवाइड बाय काय असेल? MR. आता QM ची व्हॅल्यू काय आहे बघा? 3.5 आणि इकडे काय आहे? 1.5. आता 3.5 आपण पॉइंट निग्लेक्ट करूया. 3.5 into 10 1.5 into 10 तर काय मिळेल बघा? इथे 35/50 म्हणजेच काय मिळेल? 7/3. आता हे करण्याची काय गरज पडली? कारण आपल्याला रेशिओ इक्वल आला. रेशिओ इक्वल आला तर अँगल काय होईल? बायसेक्ट होईल. सो त्याला नंबरिंग फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय दिसते बघा? या दोन्ही पेअर कसे येतील? आता इक्वल. सो द PQ upon PR is equal to QM upon MR. QM upon MR. कशामुळे आलं हे? आता बघा, by the converse of angle bisector theorem. Angle bisector theorem काय मिळेल मग? रे पीएम काय विचारलं तिने आपल्याला? रे पीएम is the bisector of angle QPR. जर रेशियो इक्वल आला नसता तर रे पीएम ने बायसेक्ट केलं नसतं. आता सेकंड एक्झाम्पल, गिवन थिंग राईट डाऊन करूया. काय आहे गिवन थिंग? PR is equal to काय आहे? 7. PQ is equal to काय आहे? 10. नेक्स्ट काय दिलेले आहे? RM दिलेले आहे. RM ची व्हॅल्यू आहे 6 आणि MQ ची व्हॅल्यू काय आहे? 8. सो तर फर्स्ट PR upon PQ is equal to काय मिळेल मग? ते 7/10 डिनोट फर्स्ट. नेक्स्ट काय करणार आपण? RM upon MQ काय मिळेल? 6/8 म्हणजेच काय मिळेल? 3/4 डिनोट सेकंड. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड वरून काय सांगता येतं? PR डिवाइड बाय PQ इज नॉट इक्वल टू RM डिवाइड बाय MQ. म्हणजेच काय लिहिता येईल बघा? रे पीएम इज not the bisector of angle QPR. का बायसेक्ट नाहीये QPR चा? कारण रेशिओ इक्वल आला का? नाही. रेशिओ कसा आला? नॉट इक्वल. म्हणून इथे काय असणार? रे पीएम बायसेक्ट नसणार आहे. एक्झाम्पल नंबर 3 तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. एक्झाम्पल नंबर 2 रीड करतो. इन ट्रायंगल PQR PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. Straight weather line NM is a parallel to side RQ. Give result. म्हणजे आपल्याला काय विचारलं त्यांनी? NM RQ ला पॅरलल आहे किंवा नाही आणि रिझल्ट पण सांगायचा आहे. सो तर बघा, ज्यावेळेस आपल्याला NM पॅरलल RQ दाखवायचं आहे, बीपीटी थेरम बघितलं होतं आपण. बीपीटी थेरम मध्ये आधी ऑलरेडी आपल्याला लाईन पॅरलल आहे हे सांगितलेलं असतं. लाईन पॅरलल असेल तर रेशो कसा येतो? इक्वल. पुन्हा कुणाचा? PN आणि NR बरोबर. PM आणि MQ यांचा रेशो कसा आला पाहिजे? इक्वल आला पाहिजे. हे काय सांगितलं बीपीटी मध्ये. आता कॉर्नर्स ऑफ बीपीटी काय सांगतो? रेशो इक्वल असेल तर त्या टू लाईन्स काय असतील? पॅरलल. म्हणजे आपल्याला इथे कॉन्व्हर्स वापरायचा आहे, बीपीटीचा कॉन्व्हर्स. आता मी गिवन राईट डाऊन करतो. काय आहे बघा? गिवन काय आहे? इन ट्रायंगल PQR
PQR मध्ये गिवन काय दिलेलं आहे, PM दिलेले आहे 15, PQ दिलेले आहे 25, PR दिलेली आहे 20 आणि NR दिलेली आहे 8. आता बघा गिवन राईट डाऊन केल्यानंतर आपल्याला कोण पाहिजे, PN ची व्हॅल्यू पाहिजे, NR ची व्हॅल्यू पाहिजे. आता बघा NR ची व्हॅल्यू दिलेली, NR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8. त्याच्यानंतर MQ ची व्हॅल्यू सॉरी आपल्याला MQ ची व्हॅल्यू, PQ नाही येत तर काय आहे MQ नाही सॉरी इथे PQ च आहे. PM ची व्हॅल्यू दिलेली, PM ची व्हॅल्यू किती आहे 50. म्हणजेच बघा आपल्याला PN ची व्हॅल्यू आणि MQ ची व्हॅल्यू दिलेली नाही, ती आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ती कशी करणार बघा, आपण कसं लिहू शकतो, PQ इज इक्वल टू काय लिहिणार, PM प्लस MQ. काय लिहिलं, बिटवीननेस 9th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, फर्स्ट चॅप्टर मध्येच होतं बिटवीननेस, फर्स्ट टॉपिक आहे PMQ. आता PQ ची व्हॅल्यू माहिती आपल्याला, PQ ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 25, PM ची व्हॅल्यू आहे 15 आणि MQ ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. म्हणजेच MQ बरोबर काय येईल, 25 मधून जर आपण 15 सबट्रॅक्ट केले तर आपले आन्सर मिळणार काय आहे 10. MQ किती मिळाला, 10 मिळाला. त्याच पद्धतीने आपल्याला आता कॅल्क्युलेट कोण करायचं, PM, परत बिटवीननेस वापरणार. मला PI इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, PI इज इक्वल टू PN प्लस NR. बिटवीननेस कोणत्या 3 पॉइंट मध्ये आहे, P, N आणि R. बिटवीननेस वापरणार. PR ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, किती आहे PR ची व्हॅल्यू 20, PN ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे प्लस NR. NR ची व्हॅल्यू दिलेली आहे, NR ची व्हॅल्यू किती आहे 8, ती पुट केली. सो तर PN इज इक्वल टू 20 मायनस 8. आन्सर किती मिळाला मग आपला 12. आता MQ ची पण व्हॅल्यू मिळाली आणि कशाची मिळाली, PN ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. आता फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपल्याला काय करणार बघा, फर्स्ट आणि सेकंड डिनोट करून घेतलं कारण गरज पडेल आपल्याला त्याची. आता PN डिवाइड बाय NR करणार आपण, PN डिवाइड बाय NR. का, कारण आपल्याला रेशो चेक करायचं आहे, कारण ही लाईन ज्या वेळेस काय पॅरलल शो करायची पण ती लाईन डिवाइड करते. फर्स्ट साइड कोणती PR आणि नेक्स्ट कोणती आहे PQ. सो द PN डिवाइड बाय NR. आता PN ची व्हॅल्यू मी इथे राईट डाऊन करून घेतो 12 आहे आणि ही किती मिळाली बघा, MQ ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10, ती पण राईट डाऊन करतो म्हणजे आपल्याला इझी जाईल. सो द PN ची व्हॅल्यू आहे 12 आणि NR ची व्हॅल्यू काय 8, परत 4 3 जा आणि 4 2 जा म्हणजे किती मिळालं 3/2. याला काय करूया, डिनोट आपण थर्ड करूया. नेक्स्ट आता कॅल्क्युलेट केला होता आपण PM आपण काय MQ. आता PM ची व्हॅल्यू आहे 15 आणि इथे काय आहे 10, परत 5 3 जा आणि 5 2 जा, याला डिनोट केलं 4. आता फ्रॉम थर्ड अँड फोर्थ, जर थर्ड आणि फोर्थ चं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर PN अपॉन काय आलं NR इज इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, PM अपॉन MQ. आणि मग रिझन काय येईल, देअरफॉर बाय द कॉन्व्हर्स ऑफ BPT थेरम. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो, तुम्ही शॉर्ट फॉर्म वापरू नका. BPT काय येईल मग, बाय द कॉन्व्हर्स ऑफ BPT. देअरफॉर NM is your line NM is parallel to side RQ. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, फक्त व्यवस्थित मांडायचं आहे. एक्झाम्पल नंबर 3, इन ट्रायंगल MNP NQ is a bisector of angle N. आता अँगल बायसेक्ट केलेला आहे म्हणजेच काय, त्या अँगल बायसेक्टर थेरम वापरावा लागेल. सो तर मी फर्स्ट राईट डाऊन करतो, इन ट्रायंगल MNP जे गिवन आहे ते फर्स्ट राईट डाऊन करतो. NQ is a bisector of angle N. आता बायसेक्टर आहे म्हणजेच काय, अँगल N अपोजिट साइडला बायसेक्ट करतोय. अपोजिट साइड कोणती, MP. ते बायसेक्ट केल्यामुळे 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होते, एक आहे MQ आणि एक आहे QP आणि रिमेनिंग साइड कोणते आहे, MN आहे आणि PN आहे. अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो, ज्यावेळेस अँगल बायसेक्ट करतो अपोजिट अँगलच्या अपोजिट साइडला, त्यांचा रेशो रिमेनिंग साइडच्या रेशोशी कसं असतो, इक्वल. सो तर गिवन जे आहे ते राईट डाऊन केलं मी. MN इज इक्वल टू 5, PN इज इक्वल टू 7 आणि MQ इज इक्वल टू 2.5. कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला, QP काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, QP क्वेश्चन मार्क. आता बाय युजिंग angle bisector theorem, अँगल बायसेक्टर थेरम काय सांगतो. आता रेशो कोणाची,
Pn चा रेशो Nm शी, Pn डिवाइड बाय Nm इज इक्वल टू कुणाचा अजून Mq Qp. आता बघा आधी कोण घेतलाय Pn घेतला तर आधी कोण घेणार Qp. इथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. हा रेशो घेताना चुकले तरी तुमचा आन्सर राहून येईल आणि डिवाइड बाय काय Mq. हा सपोज जर Nm घेतला असता तर कोण घेतला असता Mq आणि Pn घेतला तर Qp घ्यायचा. व्हॅल्यू पुट करतो. Pn ची व्हॅल्यू काय आहे 7, Nm ची व्हॅल्यू आहे किंवा Mn ची व्हॅल्यू आहे 5. Nm काय आणि Mn काय सेमच. Qp ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आणि Mq ची व्हॅल्यू आहे 2.5. आता आपण काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल 7 * 2.5 इज इक्वल टू 5 * Qp. आता आपण काय करणार बघा. therefore 7 * 2.5 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू Qp. आता बघा इथे 2.5 1 इथे येईल आणि इथे किती येईल 2 येईल. सो तर काय मिळेल बघा 7 बाय 2 काय मिळेल इथे Qp. therefore 2 ने जर 7 ला डिवाइड केलं तर Qp इज इक्वल टू 3.5 आणि याला व्यवस्थित असा बॉक्स करायचा आहे. म्हणजे तुमचा आन्सर काय मिळाला Qp इज इक्वल टू 3.5. एक्झाम्पल नंबर 4. Measure of some angles in the figure are given. Prove that AP upon PB is equal to AQ upon QC. डायग्राम ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथे आपल्याला बीपीटी वापरता येईल. परंतु बीपीटी वापरण्यासाठी आपल्याला PQ कुणाला पॅरलल पाहिजे BC ला. मग ती कशी आहेत बघा. मी आधी राईट डाऊन करतो. काय काय आहे डायग्राम मध्ये दिलेलं आहे APQ किती आहे 60 डिग्री. त्याच्यानंतर परत PBC किंवा त्याला आपण नेहमी काय देऊ शकतो अँगल ABC काय आहे हे दोन्ही पण कसे आहेत 60 डिग्री. ओके 60 डिग्री आहेत म्हणजे काय लिहू शकतो therefore अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू अँगल PBC. अँगल APQ कॉन्ग्रुएंट टू PBC कारण दोघांचं मेजर कसं आहे सेम आहे. आणि दुसरी गोष्ट एक ते काय आहे करस्पॉन्डिंग अँगल आहे. काय आहे करस्पॉन्डिंग अँगल. आता 9th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला सेकंड चॅप्टर होतं पॅरलल लाईन. काय होतं पॅरलल लाईन. त्या पॅरलल लाईन चॅप्टर मध्ये आपण करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट आणि नेक्स्ट वन काय होती इंटेरियर अँगल टेस्ट. ती काय सांगते जर वन पेअर करस्पॉन्डिंग अँगलची जर कॉन्ग्रुएंट आली तर त्या टू लाईन्स आणि ती ट्रान्सव्हर्सल यांनी काय होतं ते दोन्ही कसे मिळणार आहेत पॅरलल मिळणार आहे. मग इथे बघा टू लाईन्स पॅरलल आहे. कोणकोणत्या PQ पॅरलल BC. हे केव्हा सांगू शकतो जेव्हा त्यांच्यात वन पेअर काय आली पाहिजे करस्पॉन्डिंग अँगलची. मग आता इथे करस्पॉन्डिंग अँगलची पेअर मिळाली कोणती आहे APQ आणि PBC. म्हणजे therefore आपण काय लिहू शकतो PQ इज पॅरलल टू BC. कशावरून करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. आता हे दोन्ही काय झाले पॅरलल झाले म्हणजे आता आपल्याला बीपीटी वापरते कुठल्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल ABC PQ is parallel to BC. therefore AP upon PB is equal to AQ upon QC. कशाने बीपीटी थेरम. तुम्ही फुल शॉर्ट फॉर्म लिहायचा आणि फुल फॉर्म मध्ये लिहायचं आहे. एक्झाम्पल नंबर 5. इन ट्रॅपेझियम ABCD ट्रॅपेझियम दिसतोय तुम्हाला फिगर मध्ये. साइड AB is parallel to side PQ and side PQ is parallel to side DC. एक गिवन थिंग बघा तुम्ही डायग्राम ऑब्झर्वेशन केलं तुमच्या असं लक्षात येतं 3 पॅरलल लाईन आहेत. म्हणजेच आपल्याला थर्ड नंबरचा जो थिअरम आहे 3 पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल यूज करायचा आहे. फर्स्ट मी गिवन राईट डाऊन करतो. इन ट्रॅपेझियम ABC काय आहे बघा. साइड AB is parallel to side PQ is parallel to side DC. So the given आता आपण काय वापरणार by using the property of three parallel line and their transversals. आता ज्यावेळेस हा थेरम वापरणार म्हणजे काय AP डिवाइडेड बाय PD आणि PQ डिवाइडेड बाय QC. therefore AP डिवाइडेड बाय PD
इज इक्वल टू BQ डिवाइड बाय QC. व्हॅल्यू पुट अप करूया. AP ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 15, PD ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 12, BQ ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आणि QC ची व्हॅल्यू दिलेली आहे 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल 15/12 इज इक्वल टू BQ अपॉन QC ची व्हॅल्यू किती 40. पुन्हा लिहितो मी. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळेल 15 * 40 डिवाइड बाय 12 इज इक्वल टू BQ. Therefore BQ इज इक्वल टू, आता बघा इथे 3 4 जा 3 5 जा, राइट. सो तो परत 2 2 जा 2 7 जा, म्हणजेच काय मिळेल BQ इज इक्वल टू 5 * 7 डिवाइड बाय 2, म्हणजेच काय मिळेल 35 डिवाइड बाय 2, म्हणजेच काय मिळेल बघा 17 2 जा 30 पडून 70.5. म्हणजेच BQ ची व्हॅल्यू किती मिळाली, BQ ची व्हॅल्यू काय मिळाली 7.5. हेच आपला आन्सर असणार आहे 17.5. व्यवस्थित बघा. आता एक्झाम्पल नंबर 6, एक्झाम्पल नंबर 3 सारखंच आहे, ते होमवर्क साठी असेल, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक्झाम्पल नंबर 7 इझी आहे. काय बघा, इन द फिगर इफ AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू FE देन फाइंड X अँड AE. टू टर्म्स फाइंड करायचे X आणि AE. जर डायग्राम ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला 3 लाईन्स पॅरलल दिसतात. कोण कोण, AB पॅरलल टू CD, CD इज पॅरलल टू EF. सो द गिवन राइट डाउन करतो मी. फर्स्ट AB is parallel to CD is parallel to FE. त्यानंतर AB ची व्हॅल्यू, AC ची व्हॅल्यू दिलेली आहे 12, CE ची व्हॅल्यू आहे X. नेक्स्ट काय दिले, BD ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 8 आणि DF ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 4. कुठला थेरम वापरणार, किंवा प्रॉपर्टी, बाय युजिंग प्रॉपर्टी ऑफ 3 parallel line and their transversals. आता ही प्रॉपर्टी वापरल्यानंतर बघा काय काय, AC डिवाइड बाय CE आणि BD डिवाइड बाय DF. AC डिवाइड बाय CE इज इक्वल टू BD डिवाइड बाय DF. व्हॅल्यू पुट अप करूया. व्हॅल्यू काय आहे बघा, AC ची व्हॅल्यू आहे 12, CE ची व्हॅल्यू X इज इक्वल टू BD ची व्हॅल्यू काय आहे 8, DF ची व्हॅल्यू काय आहे 4. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय मिळेल बघा. आता X जर 12 * 4 इज इक्वल टू 8 * X, म्हणजेच काय मिळेल 12 * 4 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू X. Therefore आता 4 1 जा 4, 2 जा 2 1 जा 2, 6 जा, म्हणजेच काय मिळेल X इज इक्वल टू 6. आता हे जे मी कॅल्क्युलेशन केलं ते व्यवस्थित बघा तुम्ही. फर्स्ट मी काय केलं, 4 1 जा 4, 2 जा म्हणजे 2 मिळालं, 2 1 जा परत 2 6 जा 12 आलं. सो X इक्वल टू काय मिळालं 6. आता कॅल्क्युलेट काय करायचं, AE कॅल्क्युलेट करायचं, म्हणजेच काय मिळेल बघा AE इज इक्वल टू काय मिळेल AC प्लस CE. AC ची व्हॅल्यू माहित आहे, AC ची व्हॅल्यू काय आहे मिळाली आपल्याला, AC ची व्हॅल्यू काय दिलेली 12 आणि CE ची व्हॅल्यू काय आहे X. पण X ची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केली आपण, काय आहे ती 12 प्लस 6, म्हणजेच AE इज इक्वल टू किती आलं 18. मग लास्टला लिहायला विसरायचं नाही, AE इज इक्वल टू 18, याला ब्रॅकेट करा आणि X इज इक्वल टू काय आहे, X इज इक्वल टू 6, याला देखील ब्रॅकेट करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 8, in triangle element ray MT bisect angle LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LG फाइंड करायचं आहे. आता बघा, अँगल बायसेक्टर थेरम आणि कॉर्नर्स केव्हा वापरायचे सांगून झालेलं आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो. अँगल बायसेक्टर थेरम केव्हा वापरायचा, जेव्हा अँगल बायसेक्ट दिलेला आहे, म्हणजे ऑलरेडी इथे बायसेक्टर आहे दिलेला आहे आणि प्रूव्ह काय करायचं, तर रेशो इक्वल आहे किंवा नाही किंवा त्याची व्हॅल्यू काढायची आहे. आणि बायसेक्टरच्या थेरम कॉर्नर्स मध्ये अँगल बायसेक्टरचा कॉर्नर्स काय सांगतो, अँगल बायसेक्ट चेक करायचा असतो. इथे चेक करायला सांगितलंय का नाही, म्हणजे इथे कोण वापरणार थेरम. सो तर बघा, आता मी काय लिहितो, इन ट्रायंगल LMN गिवन लिहून घेतो. सो द रे MD bisects अँगल LMN. हे स्टेटमेंट लिहायला विसरायचं नाही. हे जर लिहिलं तरच तुम्हाला अँगल बायसेक्टर थेरम वापरता येतो. मग काय लिहिणार, गिवन लिहितो मी. LM काय दिलेले आहे 6, MN दिलेली आहे 10, TN दिलेली आहे 8 आणि कॅल्क्युलेट काय करायचं आपल्याला LG काय असेल. मग
by using angle bisector theorem. Angle bisector theorem. आता अँगल बायसेक्टर थिअरम सर्वांना नोन आहे. काय मिळणार मग? Lm. रिमेनिंग साइड कोणती आहे? Lm आणि Mn. आणि जी बायसेक्ट केली ती कोणती आहे? Lt डिवाइड बाय Tn. म्हणजे Ln बायसेक्ट केली पण टू पार्ट मध्ये, एक आहे Lt दुसरा काय आहे Tn. व्हॅल्यू पुट अप करूया. Ln ची व्हॅल्यू आहे 6, Mn ची व्हॅल्यू आहे 10, Lt ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, Tn ची व्हॅल्यू माहित आहे 8. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 6 into 8 is equal to 10 into Lt. 10 into Lt. So तर बघा 6 into 8 काय मिळेल? 48. Therefore 48 is equal to 10 into Lt. 10 into Lt. Therefore Lt is equal to 48 upon 10. Therefore Lt is equal to 4.8. अतिशय इझी एक्झाम्पल आहे, तुम्ही पटकन सॉल्व करू शकता. Example number 9. In triangle ABC, segment BD bisect angle ABC. If AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, and DC is equal to x plus 2, then find the value of x. आपल्याला व्हॅल्यू x ची कॅल्क्युलेट करायची आहे. आता इथे अँगल बायसेक्ट दिलेला आहे, सो आपल्याला इथे अँगल बायसेक्टर थेरम यूज करावा लागेल. फर्स्ट मी राईट डाऊन करतो. इन ट्रायंगल ABC गिवन थिंग राईट डाऊन करायला विसरायचं नाही. segment BD bisect angle ABC by using angle bisector theorem. आता angle bisector theorem यूज केल्यानंतर बघा काय मिळेल. रिमेनिंग साइड कोणते आहे? AB डिवाइड बाय BC, आणि AD डिवाइड बाय BC. व्हॅल्यू पुट अप करूया. AB ची व्हॅल्यू काय आहे बघा? AB ची व्हॅल्यू आहे x आणि BC ची व्हॅल्यू काय दिलेली? x 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू काय दिलेली आहे? x 2 आणि इकडे काय दिलेले आहे? x 2. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल बघा? x into x 2 इज इक्वल टू काय मिळेल? x 5 into x 5 into काय मिळेल? x 2. सॉल्व करूया. काय केलं? x बघा ब्रॅकेटच्या बाहेर, so each and every term मल्टिप्लाय, so the x² plus 2x is equal to, हे सॉल्व केलं तर काय मिळेल बघा? x² minus 2x plus 5x, परत लास्टला काय येईल बघा? -10. therefore आता x² काय झाला? कॅन्सल, कारण हा इकडे प्लस होता, इकडे जाताना काय होईल? मायनस, तो कॅन्सल केला. आता 2x हा इकडचा -2x परत इकडे काय होईल? +2x. अप्लाय 5x इकडे जाताना काय होईल? -5x आणि इज इक्वल टू काय असेल? -10. सो तर काय मिळेल? 4x minus 5x is equal to काय मिळालं? -10. therefore 4x minus 5x काय मिळेल? -6 is equal to -10. therefore x is equal to 10. म्हणजे आपली व्हॅल्यू काय आली? x equal to 10. एक्झाम्पल नंबर 10 ऍक्टिव्हिटी बेस आहे. क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला स्टेट बोर्डच्या क्वेश्चन पेपर मध्ये 10th ला विचारलं जातं, तर व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही क्वेश्चन रीड करायचं आहे, मगच ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची. ऍक्टिव्हिटी मध्ये कुठलाही गोंधळ करायचा नाही, बॉक्सेस व्यवस्थित फिलअप करायचे आहे. मी जे बॉक्स काढले जर कदाचित व्यवस्थित नाही दिसणार, तुम्ही व्यवस्थितच काढायचे आहे. ओके, फर्स्ट मी क्वेश्चन रीड करतो. इन द फिगर x is any point in the interior of a triangle. Point x is joined to the vertices of a triangle. Segment PQ is parallel to segment D. Segment PQ कोणाला पॅरलल D ला, QR कोणाला पॅरलल EF ला आणि PR कोणाला पॅरलल DF ला. सो द पॅरलल दिलेले म्हणजे कोणता थेरम वापरणार आपण? डीपीटी थेरम वापरणार. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला 2 टाइम्स यूज करायचा आहे आणि लास्टला कॉन्व्हर्स यूज करायचा आहे. बघा इन ट्रायंगल XD, आता बघा दिसतोय तुम्हाला XDE. मी फिगर जी काढली ती स्मॉल आहे, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये व्यवस्थित बघून घ्या तुम्ही. XDE, तर बघा PQ कोणाला पॅरलल आहे? DE ला येत आहे आणि हे आपल्याला डायग्राम मधून दिसतंय, म्हणून त्याला आपण काय लिहिणार? गिवन. डायग्राम मध्ये जे दिसतं त्याला आपण काय म्हणणार आहे? गिवन. आता बघा XP बघा, XP डिवाइड बाय काय असेल? PD. XP कोणाला डिवाइड करेल? PD ला. नंतर बघा XQ डिवाइड बाय काय असेल? XQ. दिसतोय हा? XQ डिवाइड बाय काय असेल? QE. का? कारण PQ कोणाला पॅरलल आहे? DE ला. नेक्स्ट परत QR पॅरलल EF, इथे सुद्धा परत काय लिहिणार? गिवन. अतिशय सोपे दोन्ही बॉक्सेस काय आहे? गिवन आहे. नेक्स्ट बघा आता XEF, कोणता ट्रायंगल? XEF. QR कोणाला पॅरलल आहे? EF ला, म्हणजेच काय? XQ डिवाइड बाय QE आणि XR डिवाइड बाय RF.
मग मी राईट डाऊन करतो बघा, एक्स क्यूब डिवाइड बाय क्यू ई इज इक्वल टू काय मिळेल, एक्स आर डिवाइड बाय आर एफ. ओके, आणि इथे काय येईल, बीपीटी म्हणजेच काय, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. शॉर्ट फॉर्म पण माहित पाहिजे आणि फुल फॉर्म पण माहित पाहिजे. आता बघा, फर्स्ट आणि सेकंड जर ऑब्झर्वेशन केलं, फर्स्ट आणि सेकंड मध्ये 2 पॉइंट एक बघा, हा ही जी पेअर कॉमन आहे, ही कोणती पेअर आहे बघा, एक्स क्यू अपॉन क्यू ई, आणि इकडे पण कोणती आहे, एक्स क्यू अपॉन क्यू ई. या दोन्ही पेअर कशा आहे, कॉमन आहे. म्हणूनच आपण काय लिहू शकतो बघा, एक्सपी अपॉन पीडी, एक्सपी अपॉन पीडी, आणि काय लिहिणार आपण नेक्स्ट, एक्सआर अपॉन आरएफ, एक्सआर अपॉन आरएफ. पुन्हा लिहू शकतो आपण फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आता त्याच्यामुळे लिहिल्यामुळे बघा, कोण कोणाला पॅरलल, कोणाचा रेशो इक्वल आलाय, एक्सपी डिवाइड बाय पीडी आणि एक्सआर डिवाइड आरएफ. जर रेशो इक्वल असेल तर टू लाईन्स कशा होतात, पॅरलल. हे बीपीटीचा कोण सांगतो, कॉन्व्हर्स. म्हणून कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी यूज केल्यानंतर सेगमेंट पीआर कुणाला पॅरलल येईल, डीएफ ला. एक्झाम्पल नंबर 11, in triangle ABC, ray BD bisect angle ABC and ray C bisect angle ACB. If segment AB is congruent to segment AC, then prove that AD is parallel to BC. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, AD is parallel to BC प्रूव्ह करायचं आहे. आता इथे फिगर दिलेली नाहीये, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, फिगर ड्रॉ करावं लागेल. फिगर ड्रॉ करतो मी. फर्स्ट काय सांगितलं, ट्रायंगल ABC. त्यांनी सांगितलं की आपल्याला ट्रायंगल ABC ड्रॉ करा. ABC ड्रॉ करूया. त्यांनी सांगितलं अँगल B बायसेक्ट करा, रे BD बायसेक्ट. मग बी बायसेक्ट करूया आपण. बी बायसेक्ट केला आणि त्याचा नेमिंग काय आहे, बीडी. नेक्स्ट काय सांगितलं त्याने आपल्याला, सी बायसेक्ट करा. सी बायसेक्ट केला, पण त्या रे सी काय इथे ई पॉइंट घेतला आणि ह्या हे दोन्ही काय केले, जॉईन केले. का, कारण ईडी पॅरलल काय सांगितलं आपल्याला, बीसी. आता माझी डायग्राम जर व्यवस्थित नसेल, तुमची डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढायची आहे. आता ईडी पॅरलल बीसी काय करायचं, आपल्याला शो करायचं आहे. नेक्स्ट काय लिहिणार बघा, आता गिवन इन ट्रायंगल एबीसी. जे गिवन आहे त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह मिळतं, इझी आहे. रे बीडी बायसेक्ट्स अँगल एबीसी. आता बायसेक्ट करतोय म्हणजे कुठला थेरम वापरायचा आहे, अँगल बायसेक्टर थेरम. मग अँगल बायसेक्टर थेरम वापरल्यानंतर रिमेनिंग साइड कोणते आहे, एबी आणि बीसी. सो द एबी अपॉन बीसी इज इक्वल टू अपोजिट साइड कोणती, एडी अपॉन डीसी. एडी अपॉन डीसी. त्या अँगलची अपोजिट साइड एसी आहे, परंतु ती टू पार्ट्स मध्ये, एडी आणि डीसी मध्ये, सो त्यांचा रेशो असतो. सो फर्स्ट नेक्स्ट बघा, आता रे सी बायसेक्ट्स कुणाला बायसेक्ट्स करते, अँगल एसीबी ला. पुन्हा आपण अँगल बायसेक्टर थेरम वापरूया. रे सी काय करते, या एबी ला बायसेक्ट करते, एई आणि ईबी मध्ये. रिमेनिंग साइड लिहितो मी पुन्हा. फर्स्ट आहे एसी आणि नेक्स्ट कोणती आहे, बीसी. इज इक्वल टू अपोजिट साइड कोणती आहे, एबी, आणि ती कोणत्या पार्ट मध्ये आहे, एई अपॉन ईबी. डिनोट सेगमेंट. आता गिवन अजून काय दिलेले, सेगमेंट एबी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एसी. देयरफॉर सेगमेंट एबी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एसी. याला काय केलं आपण, डिनोट थर्ड. आता फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड ऑब्झर्वेशन करा. तुमच्या असं लक्षात येईल, एबी आणि एसी म्हणजे एलएचएस पार्ट कसा होईल, इक्वल होईल. देयरफॉर AB upon BC is equal to AC upon BC. हे काय लिहू शकलो आपण, फर्स्ट सेकंड आणि थर्ड. म्हणजेच काय येते, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. याच्यावरून लिहिता येईल आपल्याला. ओके, सो आता नेक्स्ट आपण बघा, इन ट्रायंगल एबीसी. आता इन ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला अजून काय लिहिता येईल, जर एलएचएस पार्ट इक्वल असेल तर आरएचएस पार्ट पण कसा होईल, इक्वल होईल. सो तर काय येईल बघा, एडी अपॉन डीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. आता एई रेशो कसा आला, इक्वल. आणि जर रेशो इक्वल असेल तर बीपीटीचा कॉन्व्हर्स काय सांगतो, त्या टू लाईन्स ईडी कोणाला पॅरलल होऊन जाईल, बीसी ला. मग बाय using converse of BPT, काही कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी काय सांगतो, जर रेशो इक्वल असेल तर टू लाईन्स, जी ट्रायंगलला कुठलीही लाईन जी असते आपण जी इंटरसेक्ट करते ती काय असते, पॅरलल असते. सो तर काय मिळेल मग, ED इज पॅरलल टू BC.
ओके, हेन्स प्रूव्ह. हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं.